तर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली। श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली। श्रीकांत शिंदेंना कल्याण डोंबिवलीमधून तर नरेश म्हस्केंना ठाण्यातून उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर झाल्यावर श्रीकांत शिंदे आणि म्हस्केंनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली। दरम्यान मिहिर कोटेचा यांनीही शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। काय सांगाल, राज ठाकरे यांची भेट घेतली, काय चर्चा झाली? आज राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जे आहे मी म्हस्के साहेब आणि मी ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार म्हणून तिथे आलोय। त्यांनी ऑलरेडी जे आहे हे महायुतीला पाठिंबा दर्शवलेला आहे। आज त्यांच्या पाठिंब्यामुळे जे आहे महायुतीची ताकद वाढलेली आहे आणि नक्कीच महायुतीच्या सर्वच उमेदवारांना जे आहे हे राजसाहेबांमुळे जे आहे मनसेमुळे जे मोठा फायदा जो आहे होईल आणि मोठा मताधिक्य जे आहे सगळ्याच महायुतीच्या कॅन्डिडेट्सला मिळेल। ठाकरे गट दावा करते की ह्यावेळीच्या सगळ्या जागा आम्हीच निवडून येणार आहे। शिंदे गट असेल किंवा अजितदादा गट असेल यांचा एकही उमेदवार जिंकून येणार नाही। मला वाटतं त्या ज्या मृगजाळामध्ये राहिले त्यांनी त्याच मृगजाळामध्ये राहिलं पाहिजे। सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका पॅरलल वर्ल्ड मध्ये ते राहत आहेत, त्यांनी तिथे राहावं आणि ग्राउंड लेवलची वस्तुस्थिती काय आहे ते त्यांना माहिती पडली नाही, म्हणून 2 वर्ष अगोदर ज्या काही गोष्टी झाल्या त्या झाल्या। मला त्यांच्यावरती जास्त न बोलता आणि जास्त चर्चा न करता आपण 4 तारखेची जी आहे ही वाट बघितली पाहिजे की 4 तारखेला जे आहे कोणाच्या किती जागा निवडून येतील आणि कोण कितना पाणी में है या सगळ्या गोष्टी कळतील। माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे। ठाण्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मला राजसाहेबांनी दिलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केलेली आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आंदोलनं केली अनेक बाका प्रसंग माझ्यावरती आले त्यावेळी राजसाहेबांनी पाठ थोपटलेली आहे आणि त्या शाबासकीच्या कौतुकावरच मी यापुढे गेलेलो आहे आणि आज खूप आनंद झालेला आहे की ज्या माणसाच्या हाताखालून आम्ही काम करायला सुरुवात केली त्या माणसांचे आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जाऊन भेट दिलेली आहे। बाळासाहेबांचेही आशीर्वाद त्यांनी घेतलेले आहेत। ही 2 दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के हे दोघेही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात त्यांनी बाळासाहेबांचेही आशीर्वाद घेतलेत।